आज केज शहरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे। मंगळवार पेठच्या कॉर्नरला अर्थात रांजणकर कॉम्प्लेक्सच्या जवळच्या बाजूला आज लहान मुलांना पकडून नेण्याच्या उद्देशानं एक 2-3 लोक या ठिकाणी याच गाडीतून, जी गाडी की आता जमावानं म्हणजेच केजच्या नागरिकांनी या ठिकाणी तिची तोडफोड केलेली आहे। या गाडीचा नंबर आहे, आपण बघू शकता। या गाडीवर प्लेटवर प्लेट आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकता, या गाडीचं आपण बघू शकता ही वर आणि याच्या खाली हा नंबर वेगळा आहे। हा नंबर जो आहे गाडीचा 420788 खालच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला हा नंबर प्लेट आपल्याला दिसते। हे सध्या गाडी सरळ केली आहे पोलीस आणि नागरिकांनी। आपण बघतोय केज शहरातील संभाजी चौकाच्या जवळ ही घटना घडली आहे। खरं तर नागरिकांनी आता याच्यात सखोलतेनं जाणं गरजेचं आहे। मला वाटतं तुम्ही होतात त्यावेळेस, काय सांगाल नेमकी घटना कशी घडली? सर्वप्रथमतः आमचा जे नातेवाईक आहे मुलगा भीमनगरमध्ये राहणारा मस्के, त्याच्या साधारणतः 8 दिवस त्याच्या पाठीमागे पिच्छा करत होते 5 जण। ते लेकरू असं रडायलं की माझा जीव धोक्यात आहे। आम्हाला काय वाटलं कुणीतरी त्याची मजाक करत असेल, पण त्याच्या सांगणं 1-2 दिवस झालं, 4 दिवस झालं, 5 दिवस झालं, त्या सांगणं असं कळालं की ते मला ब्लॅकमेल करून चॉकलेटचे आशा देऊन मला पळून घेऊन जायचा प्रयत्न करायला। मग आम्हाला 2 दिवसापूर्वी माहिती भेटली। मग आम्ही 4-5 जण पोर लावले आणि 4-5 जण पोर लावल्याच्या नंतर आम्हाला एक ठिकाणी माहिती भेटली की त्या पत्रात तिथे शेडमध्ये बसलेले आहेत आणि त्याला आम्ही 4-5 जणांना पकडून आपण बघू शकतो ही आहे आत्ता दिलेली माहिती। नागरिकांमध्ये थोडीशी भीती आहे, दहशत आहे, पण आपल्याला या मूळ मुद्द्यापर्यंत जावं लागेल। पोलीस प्रशासन याची खरी माहिती काढण्याचा प्रयत्न आता लगेच करतील, त्यानंतर आपल्याला मुख्य मुद्द्यापर्यंत जाता येईल। नेमकं हे प्रकरण आहे काय, नेमकं हे शाळकरी मुलांना नेण्याचा हा प्रयत्न आहे की आणखीन काही नात्यातून कुठल्या मुलाला अपहरण करण्याचा प्रयत्न आहे? या अनेक गोष्टींचा या मागं जो अंदाज आहे, संशय आहे, तो आपल्याला व्यवस्थित करावा लागेल। कारण केवळ भीती किंवा दहशत पसरूनही आपल्याला जमणार नाही, मात्र सतर्कता राहणं बाळगणं खूप गरजेचं आहे। नागरिकांनी अशा जर घटना घडत असतील, कारण ही घटना जी सकाळी 10:15च्या आसपास घडते, म्हणजे याचा अर्थ असा बी आहे की तोपर्यंत मुलगा आपला शाळेत आहे असं समजून पालकांनी कुठेही काही त्याची चौकशी करू नये किंवा शोध घेऊ नये, असा बी यामागे एक उद्देश असू शकतो अपहरण करणाऱ्याचा। म्हणून नेमकं काय आहे प्रकरण, केजचे पोलीस या ठिकाणी पाटील साहेब आहेत, आत्ताच त्यांच्याशी बोललो आपण। त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी लवकरच आम्ही मूळ मुद्द्यापर्यंत जाऊ। आरोपी एक ताब्यात घेतलेला आहे, 2 जण पळून गेलेले आहेत असं या ठिकाणी म्हणणं आहे उपस्थितांचं। प्रत्यक्षदर्शींच्या मतानुसार या ठिकाणी त्या मुलाला जबरदस्तीनं धरून नेण्याचा प्रयत्न होता, परंतु मुलानं नकार दिला आणि त्यानंतर मग नागरिकांच्या सतर्कतेमुळं कदाचित ही घटना या ठिकाणी जी काही वाईट घटना घडणार होती म्हणून आपण ते टळलेले आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिकही या ठिकाणी आलेले आहेत। मात्र या ठिकाणी आपण हे समजून घेऊया, जोपर्यंत पोलीस प्रशासन या घटनेच्या मुळाशी जात नाही नेमके हे लोक आहेत काय, कारण का एक आरोपी पकडलेला आहे। पकडलेला आरोपी असल्यामुळं आपण बघू शकता या घटनेमागे संशय तर नक्कीच आहे, कारण या प्लेटच्या खाली आपण बघू शकता, या प्लेटच्या खाली एक दुसरी प्लेट, नंबर प्लेट या ठिकाणी आहे। याचा अर्थ असा आहे की हे बघा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की नक्कीच काहीतरी उद्देशानं हे लोक इथं आलेले आहेत। 2 लोक पकडलेले आहेत आणि 2 लोक पळून गेलेले सांगितलं जात आहे। एक मात्र आरोपी जो आहे ताब्यात घेतलेला आहे, त्याच्याकडून नक्कीच पुढची माहिती जी आहे आवश्यक ती पोलीस घेत आहेत। आपण बघू शकता घटनेचं वृत्त कळताच केज शहरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी आलेले आहेत नक्कीच, कारण ही एक शहरातली घटना आहे। लहान मुलांच्या बाबतीत घडल्यामुळं सतर्क नागरिक ताबडतोब या घटनास्थळी आलेले आहेत मोठ्या संख्येनं। प्रत्येकाला वाटतं की नेमकं काय झालेलं आहे, आणि खरोखर दिवसाढवळ्या अशा जर घटना केज शहरात घडत असतील तर नागरिकांमध्ये नक्की भीती पसरणं साहजिक आहे। मात्र यापुढं सतर्कता बाळगण्यासाठी आता पोलीस प्रशासन संबंधित आरोपीची पूर्ण चौकशी करून कदाचित नेमकी घटना आहे काय, यामागं नेमकं कोण आहे, त्याच मुलाला या ठिकाणी पकडण्यामध्ये किंवा घेऊन जाण्यामध्ये या लोकांचा काय उद्देश होता, या काही गोष्टी, कारण आपल्याला प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी या लोकांनी त्या मुलाचा पाठलाग केल्याचं सांगितलं जात आहे। तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला लवकरच या ठिकाणी माहिती होईल। आम्ही त्या मुलापर्यंत बी जाणार आहे, ज्या मुलाला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला त्या मुलापर्यंत जाऊन त्या मुलाचंही मनोगत या ठिकाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात। प्रशासनानं
पोलीस प्रशासनाने याबाबतीत जी काही प्राथमिक चौकशी सुरू केलेली आहे। केज शहरात दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळं नागरिकांमध्ये काही अंशी भीतीचं वातावरण पसरणं साहजिक आहे, परंतु आम्ही पुन्हा आवाहन करतो नागरिकांना, जोपर्यंत पोलीस प्रशासन आपल्याला पूर्णतः माहिती देत नाही तोपर्यंत आपण, कारण का जो पहिला व्यक्ती पकडलेला आहे एक, त्याच्याकडून योग्य माहिती मिळणार आहे। हा नेमकं अंदाज तर असा आहे आमच्या माहितीप्रमाणे की ठराविक एक नात्यातील किंवा काही कारण, एक विशिष्ट मुलाचंच या ठिकाणी काही कारणानं जर अपहरण करण्याचा हेतू याच्यातून प्राथमिकदर्शी तरी दिसतोय। प्रत्येक म्हणजे शाळकरी प्रत्येक मुलाचं अपहरण करण्यापेक्षा कुठला तरी एक मुलगा म्हणजे जे त्यांना अपेक्षित आहे, मग त्या नात्यातून काही कारण असेल किंवा खंडणी असेल काय, ते आता पोलीस लवकरच आपल्याला या ठिकाणं माहिती करून सांगण्याचा प्रयत्न करतील। आपण पाहू शकतो याच ठिकाणी जमावानं या गाडीला या ठिकाणी त्याची तोडफोड केली का संतप्त जमावानं ज्या गाडीतून हे लोक आलेले होते त्या गाडीची तोडफोड या ठिकाणी केलेली आहे। निश्चित हे साहजिक आहे, कारण लोकांचा राग आणि संताप अनावर झालेला होता, त्यामुळे त्यांनी ही गाडी तोडफोड या ठिकाणी केलेली आहे। ज्या गाडीतून आरोपी आलेले होते ती हीच गाडी आहे जी आता पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी या ठिकाणी आणलेली आहे। घेतलं आपण पाहिलं आत्ताच मंगळवार पेठच्या कॉर्नरला असलेली हीच ती गाडी आहे ज्यामधून हे आरोपी आलेलेचं सांगितलं जातं आहे। आता पोलीस या गाडीमध्ये इतर काही साहित्य आहे का याची तपासणी करत आहेत। आज ज्या घटनेमध्ये ज्या मुलाचं अपहरण होत होतं तो अंकुर परमेश्वर मस्के हा मुलगा आहे आणि या मुलाच्या आई आहेत आणि या आत्या आहेत। नेमकं कधीपासून हा घटनाक्रम चालू आहे? 11 दिवस व्हायला लागले। 11 दिवसापासून आपण बघू शकता या घटनेमध्ये वेगळा ट्विस्ट आपण पाहतोय, कारण घटना घडल्यानंतर कुठलंही वृत्त लगेच क्लिअर होत नाही, नेमकी अचूक माहिती मिळत नाही। तर आता यांच्याकडून आपण बघतोय की 11 दिवसापासून त्याचा पाठलाग करत होते का ते? काय म्हणत होते त्याला? एक वेळेस आपण त्यांची आई म्हणतात की आत्याकडून थोडी माहिती घेऊया आणि वडील बी आहेत मुलाचे। कधीपासून ही घटना चालू आहे? गेल्या शनिवारपासून 10 दिवस झाले या गोष्टीला। 10 दिवस झालं। आणि नेमकं काय करत होते ते लोक? आता ज्यावेळेस म्हणजे मला सांगितली घटना आहे हां बाळानं की बाबा पप्पा माझ्या अशा पिछा करतील म्हणून, मला वाटलं की ते येडे आहेत का फिरत हो आपले रमेश ते दिनोद त्या मला वाटलं ते आहेत म्हणून मी 2 दिवस गाय केली त्याची। हां आणि तिसऱ्या दिवशी पप्पांना तसं नाही म्हणले, फ्रेश माणूस असते म्हणले, दाढीवाला असं गंध होते, सफारी असते म्हणले, सफारीच म्हणतो ते भगवा त्याला काय म्हणतो नेहरू शर्ट पांढरी पॅन्ट आणि टोपी हां आणि निळ्या रंगाची गाडी आहे। हां आणि त्या गाडीमधून मग ते म्हणलं की मला चॉकलेट द्यायचा प्रयत्न करते आणि बोलू तिथं। तर मग आज असं झालं की मग ह्या सगळ्याला म्हणजे मी त्यांचा पिछा केला असं। 11 दिवसापासून याच्याच महाग आहेत ते. ह्याच्या मागाचा आहे, ह्याच्याच मागाचा एकटीच्या। हो इतर मुलांना नाही। मग मी पिछा केला तर त्या टायमाला मला हे ग्रुप दिसला सगळा हां वोट टोटल हां जे काय आज घडलंय ह्या माध्यमातून हो ते मला ग्रुप दिसला आज। हां आणि त्या ग्रुपाच्या माध्यमातून मग पोरांना फिल्डिंग लावली आणि त्यांना असं तुम्ही पकडलं। पकडले? किती जण होते त्याच्यात साधारण? आता 3-4 जण तर बसलेले मी बघितलं सकाळी। आणि किती पकडला? एक जण एक पकडला। जण पकडलं। तुमचा काय संशय आहे का त्या लोकांवर? म्हणजे कुणी म्हणजे आपल्याला जसं वाटतं ह्याच्या माझ्या बाळानं बोट करून दाखवलं मला, हे भगव्या कलरचं शर्ट घालतो ते माणूस आहे म्हणून। हां त्यानं ती सांगितलं. गाडी पण मला नेहमी दाखवली ही गाडी आहे म्हणून। हां. आणि त्या गाडी जिथं गाडी उभा होती तिथंच हे सगळे लोक गाडी तरी पांढऱ्या रंगाची आत्ता जी आहे पांढऱ्या रंगाची गाडी नव्हती त्या टायमाला, असं का? ही निळ्या रंगाची होती रंगाची गाडी होती आणि ही पांढऱ्या रंगाची आता हे पांढऱ्या पकडलेली। रंगाची आता। हा एक ट्विस्ट आपण बघू शकतो आणि नवीन। मोटरसायकलचा नंबर MH44 मोठ्या अक्षरामध्ये 7 आणि 8 पुढं काय ते लेकरांनी लिहिलं नाही, लेकरांना तर नंबर लिहून घेतला होता तो, पण ते एक नंबर चुकले कोणता तरी। आणि त्याच्यामध्ये ह्याच्या म्हणजे ह्यांच्या ग्रुपला म्हणजे ह्यांच्या बरोबर पुरी जात ना सुद्धा मला म्हणले तात्या तुम्ही येऊ नका कामाला जा, ह्याच्याबरोबर येऊ नका आम्ही आहेत। मग ते जेव्हा दगड घेते त्याच्यावर उभं राहिला, मी दगडाला पळून लावलो त्याला कधी पहिले। आज का याच्या आज नाही, अगोदर? यापूर्वी म्हणजे यापूर्वी ते पाठलाग करत होते आणि त्यावेळेस आणि बरोबर शनी मंदिराचं ते डिवायडर आहे हो. का, आणि तिथं पुरीने दगड उचलतं, मग CCTV कॅमेरा मध्ये दिसून जाईल ते। आईचं तुमचं काय मत आहे? कशामुळे झालं असेल असं वाटते तुम्हाला?
ते म्हणजे काही कशामुळे झाले ते चांगलं म्हणजे आम्हाला माहितीच नाही एवढं. बरं. ते रोज शाळेमध्ये एकटा जात होता येत होता. कोणत्या शाळेला? आपल्या रामराव पाटील हा, शाळेला. रामराव पाटील. अच्छा. अंकुर मश्किन हेच ते आरोपी आहेत. आपण बघू शकता की ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. नेमकं आता घटनाक्रमानंतरच कळेल की परिस्थिती काय आहे. चला बरं गर्दी कमी करा. तुमच्या सोबत आहे का कोणी? कोणी नाही. काय होता? काय उद्देश होता नेण्याचा? हां, पाणी घेतले सर करा सुरू झाले. हो, आपण पाहू शकतो केज शहरामध्ये जी आज घटना घडलेली आहे त्याचं केज शहरामध्ये निश्चितच थोडं भीतीचं वातावरण आहे. पण नागरिकांना आम्ही आवाहन करतो की या बातमीचं आणखी तथ्य पोलीस काढणार आहेत. निश्चित घटना घडलेली आहे. खरं तर 11 दिवसापासून एकाच मुलाचा आरोपी हे पाठलाग करत होते. याच्या मागं कारण काय हे पोलिसांना शोधावं लागेल. कारण एकाच मुलाचं, कारण अपहरण कोणत्याही एका मुलाला पटकन गाडीत टाकून नेणं हे सुद्धा सोपं झालं असतं, परंतु ते एकाच मुलाच्या मागं आहेत 8-10 दिवसापासून असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यामुळं आपल्याला मुळात जावं लागेल, कारण हा प्रश्न हा सामाजिक आहे. दहशत आणि भीती पसरण्याची शक्यता आहे. नेमकं कारण काय आहे? आणि जर खरोखर ही घटना तशी बी असेल की मुलांना अपहरण होत असेल तर नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. मात्र या सगळ्या गोष्टी आता जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील, आरोपीला ताब्यात घेतलं. आपण बघितलं असेल की आरोपीला खूप म्हणजे जागेवरच जमावानं मारहाण केलेली आहे. त्यामुळं सध्या तो बोलण्याच्या स्थितीत नाही आहे, परंतु पोलीस त्याला थोड्या वेळानं कासत नाही, त्याच्याकडून माहिती काढतील आणि माहिती काढल्यानंतर खरं तथ्य बाहेर येईल. मात्र केज शहरात या घटनेनं भीतीचं आणि थोडं दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे. नागरिकांना आम्ही पुन्हा आवाहन करतो की सध्या तरी आणखीन पोलिसांनी मूळ यामागं कारण काय, याच मुलाचं अपहरण करण्यामागं कारण काय. कारण 11 दिवसापासून नातेवाईक सांगतात वेगवेगळ्या वेळी हीच, याच्या अगोदर निळ्या रंगाची ही गाडी होती त्यांच्याकडं, आज मात्र पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन ते आलेले आहेत. तर ह्या सगळ्या घटनाक्रमामागं नेमकं काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. कारण वृत्तांकन होताना नागरिकांनी आणि प्रसिद्धी माध्यमांना बी काळजी घ्यावी लागते की खरी घटना जोपर्यंत आपल्याला कळत नाही आहे, आत्तापर्यंत घटना घडली आहे, सिद्ध झालं आहे, मात्र या घटना घडण्यामागचं कारण काय आहे त्या कारणापर्यंत पोलीस पोहोचत नाहीत तोपर्यंत आपल्याला याचं नक्कीच स्पष्टीकरण घ्यावं लागेल. कारण गेल्या काही दिवसापासून नागरिक दहशतीखाली आहेत. ड्रोन वगैरे परिसरात फिरतायत वेगवेगळ्या गावामध्ये, त्यामुळे अगोदरच नागरिक खूप दहशतीमध्ये आहेत आणि त्यात अशा घटना दिवसाढवळ्या घडणं हे नक्कीच शहरातील लोकांसाठी, नागरिकांसाठी चिंताजनक आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला बी आम्ही आवाहन केलेलं आहे की लवकरात लवकर त्यांनी याच्या मागचं तथ्य शोधून लोकांना जे काही सत्य आहे ते सांगावं, जेणेकरून लोकांच्या मनातली भीती किंवा त्यांना सत्य समजून घेऊन लोक पुढची काही काळजी घेतील आपल्या मुलाबद्दल, किंवा काही कारण असेल तर तसं त्यांना निर्णय घेता येईल. तर आपण याची प्रतीक्षा करूया. सध्या तरी केज पोलीस स्टेशनमध्ये एक आरोपी पकडून आणलेला आहे आणि मुलगा अंकुर हाही सुरक्षित आहे. तोही सध्या आईबाबांच्या त्याच्यासोबत आहे. त्यामुळं बाकी कुठली घटना म्हणजे इथं काळजी करण्याची नाही आहे. पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलेला आहे. ताब्यात गाडी घेतलेली आहे. सगळं काही या ठिकाणी या घटनेच्याबद्दल आपल्याला विशेष वृत्तांत आम्ही यानंतर जी पोलीसकडून माहिती देईल त्यानंतर आपल्याला नक्कीच ते अवगत करू. हे काळे पडदे गाडीला नक्की आहेत, हेही शंकामय आहे. काळे पडदे आहेत गाडीला. याचा उद्देश नक्कीच मात्र काहीतरी कृत्य करण्याचा आहे हे इथं सिद्ध झालेलं आहे.